वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. विषय आहे सहकार, इयत्ता 12वी म्हणजेच कोऑपरेशन 12th वाणिज्य शाखेचा हा विषय आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे जुलै 2022ची. जसजशा प्रश्नपत्रिका उपलब्ध होतात त्या पद्धतीने मी या चॅनलवर अपलोड करत आहे. 2021 पासून ते 2025 पर्यंतच्या प्रत्येक वर्षातल्या 2-2 बोर्ड प्रश्नपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. विशेष गोष्ट अशी की उत्तरासहित मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. 12वी सहकार असं प्लेलिस्टचं नाव दिलेलं आहे आणि तिथे तुम्हाला उत्तरासहित बोर्ड प्रश्नपत्रिका मिळतील. ही प्रश्नपत्रिका आता मी अपलोड करते या व्हिडिओमध्ये. याच्या उत्तराचा व्हिडिओ लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2. उजवीकडील आकडे प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. 3. डावीकडील आकडे प्रश्न क्रमांक दर्शवतात. 4. प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. या सर्व सूचना विचारात घेऊन उत्तरपत्रिका लेखन उत्तमपणे करायचं आहे. चला तर पाहूया आपण जुलै महिन्यामध्ये जी पुरवणी परीक्षा होते ती प्रश्नपत्रिका म्हणजेच जुलै 2022ची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका. प्रश्न पहिला अ. पुढे दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. इथे सूचनाच दिलेली आहे, विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. याचा अर्थ असा की पूर्ण विधान लिहायचं आणि त्यामध्ये अचूक उत्तराचा पर्याय जो दिलेला असेल तो शब्द लिहायचा. त्या उत्तराखाली 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची आणि मग पुढचं विधान लिहायचं. म्हणजेच उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. पूर्ण विधान लिहून उत्तर लिहा. 5 गुणांच्यासाठी 5 प्रश्न. 1. वयाची टिंबटिंब वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. पर्याय अ. 18, ब. 15, क. 21. 2. सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे प्रमुख वित्तीय साधन टिंबटिंब होय. पर्याय अ. प्रवेश शुल्क, ब. भाग भांडवल, क. अनुदान. 3. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार टिंबटिंबला असतो. पर्याय अ. सचिव, ब. अध्यक्ष, क. निबंधक. 4. दोष दुरुस्ती अहवालात दर्शवलेले दोष संस्थेने टिंबटिंब महिन्यात दुरुस्त केले पाहिजेत. पर्याय अ. 2, ब. 6, क. 3. 5. सहकार शिक्षण व प्रशिक्षणातून टिंबटिंब नेतृत्व निर्माण व्हावे ही अपेक्षा असते. पर्याय अ. कुशल, ब. अकुशल आणि क. स्वार्थी. 5 गुणांच्यासाठी 5 उत्तरं अचूक निवडायची आणि पूर्ण विधान लिहायचे. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये 5 बाबी आहेत. अ. संचालक, ब. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, क. अध्यक्ष, ड. अधिविकर्ष सवलत, ई. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आणि ब गटामध्ये 10 बाबी आहेत. 1. 1960, 2. चालू ठेव, 3. जिल्हा स्तर, 4. 1904, 5. संस्थेचे सावकार, 6. सभासदांचे प्रतिनिधी, 7. निर्णायक मताचा अधिकार असतो, 8. राज्यस्तर, 9. निर्णायक मताचा अधिकार नसतो, 10. मुदत ठेव. अशा प्रकारे 5 गुणांच्यासाठी जोड्या लावायच्या आहेत 5. प्रश्न पहिल्यातला क. पुढील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 5 गुण आहेत. 1. अध्यक्षाच्या गैरहजेरीत सभेचे कामकाज चालवणारी व्यक्ती. 2. सहकारी संस्थेच्या पोटनियमास मान्यता देणारा अधिकारी. 3. विशिष्ट उद्देशासाठी तातडीने बोलावण्यात येणारी सभा. 4. शहरी भागातील पगारदार वर्ग व लहान व्यावसायिक, कारागिरांना कर्ज पुरवठा करणारी बँक. 5. स्पर्धात्मक बाजारपेठेतील राजा. प्रश्न पहिल्यातला ड. पुढील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. 5 गुण. 1. क्रियाशील सभासदांना लाभांश मिळवण्याचा अधिकार नसतो.
2 सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी करतात. 3 सभेला गणसंख्येची आवश्यकता नसते. 4 राज्य सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र देशभर असते. 5 सहकार शिक्षण प्रशिक्षणाने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. प्रश्न दुसरा, पुढील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4 आणि 8 गुण आहेत, म्हणजे प्रत्येक संकल्पनेला 2 गुण. 1 सहयोगी सभासद, 2 उपविधी, 3 व्यवस्थापन समिती, 4 प्रस्ताव, 5 सुरक्षित खण, 6 सहकार शिक्षण. प्रश्न तिसरा, पुढील विधानांबाबत स्वमत लिहा. कोणतेही 2, 3 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण आहेत. 1 पहिली सर्वसाधारण मंडळ सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी असते. 2 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर राज्यातील सहकार चळवळीचा विकास अवलंबून असतो. 3 सहकार चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. 3 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण, म्हणजे एका विधानासाठी 3 गुण. प्रश्न चौथा, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3, 4 पैकी 3 फरक स्पष्ट करायचे आहेत. 12 गुण, म्हणजे एका फरकाला 4 गुण. 1 क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. 2 अधिमंडळाची वार्षिक सभा आणि अंतिम सभा. 3 नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 4 वैधानिक पुस्तके आणि बिगर वैधानिक पुस्तके. 4 पैकी 3 सोडवायचे. 12 गुण. प्रश्न 5वा, संक्षिप्त टिपा लिहा. कोणतेही 2, 3 पैकी 2 टिपा लिहायच्या. 8 गुण, म्हणजे 1 टीप लिहायला 4 गुण. 1 ठेवींचे प्रकार. 2 सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची उद्दिष्टे. 3 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोष. प्रश्न क्रमांक 6, पुढील विधानांची कारणे लिहा. कोणतेही 2, 4 पैकी 2 सोडवायचे. 8 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1 सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. 2 सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकार चळवळीचे नियंत्रण करतात. 3 हिशेब तपासनीसाकडून सहकारी संस्थेला अंकेक्षण वर्ग दिला जातो. 4 सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. प्रश्न 7, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. कोणतेही 2, 3 पैकी 2 सोडवायचे. 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1 नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र लिहा. 2 सहकारी संस्थेने सभासदाला कर्ज मंजूर केल्याचे पत्र लिहा. 3 सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार लिहा. आणि 8वा शेवटचा प्रश्न आहे दीर्घोत्तरी. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. कोणते 1, 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा. 8 गुण. 1 व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा. 2 सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची अंतर्गत साधने स्पष्ट करा. अशा प्रकारे ही जुलै 2022ची प्रश्नपत्रिका मी अपलोड करते. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिका उपयोगी होते किंवा नाही ते जरूर कमेंटमध्ये कळवा. या प्रश्नपत्रिकेच्या उत्तराचा व्हिडिओ लवकरात लवकर पोस्ट करण्याचा, अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेल. पण त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल की या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठीही खूप खूप शुभेच्छा.